त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि सहकार्यांना नेहमी मिळत असतं। आणि आम्हाला नानाभाऊ खरं तर दुःख झालं जेव्हा सोनियाजींनी राज्यसभेला जायचा निर्णय घेतला। माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना निर्णय खरंच आम्हाला फार दुःख झालं, कारण का आमच्यासाठी सोनियाजी एक आदर्श संसदपटू होते। त्यात नेहमी कधीही कितीही अडचणी असतील किंवा त्यांना मीटिंग्स असल्या तरी 11ला 5 मिनिटं कमी असताना सोनियाजी पार्लमेंटमध्ये येणार म्हणजे येणार आणि दिवसभर सगळ्या महत्वाच्या चर्चेला युपीएचं सरकार होतं तेव्हा पण आजही सोनियाजी आवर्जून प्रत्येक महत्वाच्या चर्चेला आजही वेळ देतात। त्यामुळे पहिल्या रांगेतले जे महत्वाचे नेते मला आठवते त्या काळात आदरणीय पवार साहेब जेव्हा युपीएच्या सरकारमध्ये होते, माननीय मनमोहन सिंगजी जेव्हा प्रधानमंत्री होते, आपले चिदंबरम साहेब असतील किंवा प्रणब मुखर्जी असतील, या सगळ्यांचं काम बघून आम्ही पार्लमेंटमध्ये खरं तर भाषण कसं करायचं, काम कसं करायचं, वेळ कसा द्यायचा हे आम्ही सगळे शिकलो। त्याच्यामुळे लोकसभेमध्ये सोनियाजी नसण्याची जाणीव फक्त मलाही जाणवणार नाही, पण भारतीय जनता पक्षाचे जे सुसंस्कृत खासदार आहेत ना यांनाही जाणवे, कारण का ओरिजिनल भारतीय जनता पक्ष आहे, नवीन बदल काय सांगू शकत नाही, म्हणजे जुने जाणते भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत तेही आदराने सोनियाजींचा नेहमी मान सन्मान नेहमी केलेला आहे। कारण अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी कसा असावा तो सोनियाजींसारखा असावा हे मी गेले 18 वर्ष फार जवळून त्यांच्या मदत आहे। त्याच्यामुळे आम्हाला ही पोकळी नक्कीच आता लोकसभेमध्ये काँग्रेस मुक्त भारत करायच्या त्यांनी तो आत्मसात केलेला आहे काँग्रेस। म्हणजे आता मी मध्ये तर असेंब्लीला गेले होते तेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, नानाभाऊ आपण स्पीकर होता, तेव्हा मी बजेटचं भाषण ऐकायला बसले होते, तेव्हा माझ्या शेजारी शशिकांत शिंदे बसले होते आणि आम्ही बरोबर बघत होतो, म्हणजे अरे हा तर आपलाच आहे, अरे हा तर काँग्रेसचाच आहे। आता असं करत करत ते नंतर लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाचे नव्हते, ते सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच होते, ते भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल कोणी दिसलेच नाही। मला इतकं त्यांचं खरं वाईट वाटत का ज्यांनी सत्रांच्या उचलल्या, ज्यांनी लाट्या खाल्ल्या, ज्यांनी आंदोलन केली, असे भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही दिसत नाही। जेव्हा सत्तेची वेळ आली तेव्हा चांदीच्या ताटात गरम जेवणासाठी बाहेरचेच पंक्तीला बसले भारतीय जनता पक्षाचं चाललंय। ठीक आहे, तो त्यांचा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे। 3-4 महत्वाचे मुद्दे मला आपल्याला पाठवायचे की एक तर महाविकास आघाडी आणि त्याच्याबरोबर आज सगळीकडे मला आपच्या टोप्या दिसतात, त्याच्यामुळे मी माननीय अरविंद केजरीवालांचे मनपूर्वक आभार मानते की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।